तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्यावर तंत्रबंधन होऊन आपल्या शक्ती कशा बांधल्या जाऊ शकतात। तर यावरती उपाय म्हणजे प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळा असतो। समजा तुम्ही महाकाली देवतेच्या कोणत्याही रूपाची पूजा जप साधना करत असेल आणि तुम्हाला अनुभव येणे बंद झाले असेल, तर यामध्ये देवीसाठी 21 लिंबूंची माळ घेऊन त्या प्रत्येक लिंबूवरती देवीचा विशिष्ट मंत्र म्हणत एक सिंदूर तिलक लावायचा असतो। यानंतर सर्व पूजा सामान घेऊन देवीच्या मंदिरात जाऊन तिथे देवीसह तिचे योगिनी गण भैरव यांची पूजा करून त्या सर्वांना भोग नैवेद्य अर्पण करून तो विशिष्ट मंत्र म्हणून देवीची क्षमा प्रार्थना करायची असते। यानंतर पुढील 1 महिना जोपर्यंत ती दुसरी तिथी येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या मंत्राची साधना नित्य नेमाने करायची असते। जेव्हा ती दुसरी तिथी येईल त्या दिवशी पण हाच उपाय पुन्हा एकदा करून दोषामधून मुक्त होऊ शकतो आणि आपले पुन्हा अनुभव सुरू होऊ शकतात। यामध्ये प्रत्येक देवतेप्रमाणे पूजा भोग नैवेद्य मंत्र तिथी वार नक्षत्र हे वेगवेगळं असतं। प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळा उपाय असतो।